येतात, दिलेल्या वेळेपेक्षा 5 ते 10 मिनिटं लवकर येतात आणि त्यानंतर मी खूप साऱ्या स्पर्धा कव्हर करतो, मात्र 4 पर्यंत क्वार्टर फायनल होत असताना खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो. सो विशेष असं उल्लेख या असोसिएशनचं देखील होणं गरजेचं आहे. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील तिसरा सामना एका बाजूला घरच्या मैदानावरती आई जरीमरी खांडपे ब आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना वीर स्पोर्ट्स सावे असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. क्रिकेटचं हे रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हटलं जातं, भारत सुखी समृद्ध असा देश, ज्याला शौर्याचा पराक्रमाचा वारसा, ज्याला धार्मिक आणि संस्कृतीची शिकवण, असंख्य धर्म, जाती, पंथ, भाषा आणि प्रांत असं असलं तरी एकत्र गुण्या गोविंदाने राहणाऱ्यांचा देश. आणि त्या देशाला एकत्रित करायचं काम जर कुठल्या खेळाने केलं असेल तर त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणीबाणीच्या वेळेस देखील क्रिकेटने खूप मोठं योगदान दिलं होतं. क्रिकेट आज आपल्याला गल्लीमध्ये दिल्लीमध्ये पाहायला मिळतो, क्रिकेट गावामध्ये, क्रिकेट शहरामध्ये पाहायला मिळतो. आणि क्रिकेटची पंढरी भिवंडी आणि भिवंडीमध्ये खांडपे गावामध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. पहिला चेंडू डाऊन दी बॉल, फिल्डर झाली, कॅच कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल पंकजने विकेट मिळवून दिली आहे. पहिला गडी बाद. दीपक बॅक टू दी पवेलियन. मी उल्लेख करत होतो क्रिकेटची पंढरी म्हणून भिवंडीला पाहिलं जातं. अनेक खेळाडू या भिवंडीने घडवून आणलेले आहेत आणि अशा परिसरामध्ये ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमरी चषक 2025 चा दैदिप्यमान थरार पाहायला मिळतोय. बाउंड्री क्रॉसिंग असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. नवीन फलंदाजाने लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं, या गोष्टीची देखील आपण नोंद करून घ्यायची. पहिला चेंडू पडला, टायमर आपण लावलेला, या गोष्टीची नोंद करून घ्या. नवीन फलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. आज आमच्या श्वासामध्ये रक्तामध्ये क्रिकेट आहे. सातत्याने पाहायला गेलं तर वुमन्स क्रिकेटमध्ये देखील क्रांती आपल्याला मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये पाहायला मिळाली आहे. क्रिकेटची व्याख्या म्हणजे अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेववेई, अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेववेई, काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला एसी रक्षक तुझा उधळण्या डाव, त्या साऱ्यांना चकवशील तर मी येईल तुझला दाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपला. हुकायचं नाहीये, थांबायचं नाहीये, मैदानाच्या आतमध्ये संघाने जबाबदारी ठेवली आहे. अशा परिस्थितीमध्ये मी संघाचा तारणहार बनेल हे कॅलिबर तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती पंकज, इथे पुल करायचा प्रयत्न होता, मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतो वेकेंट एरिया डीप मध्ये आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर येतोय फलंदाजच्या बॅट मधून. हा A1 क्वालिटीचा आहे जरीमरी चषक ब्रँडेड फॉर चौकार. डीजे मास्टर विनंती असेल लवकरात लवकर आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. डीजे मास्टर विनंती असेल लवकरात लवकर आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. एक तिरी तो एक मेरी, अगदी त्या प्रकारचं समीकरण पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विकेट आली आहे, मात्र त्यानंतर तुषार आला. तुषार फक्त आला नाही तर तुषार यांच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर बॉलिंग मार्क वरती पंकज पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यावरती थोडंसं कॉन्फिडन्स बूस्टअप झालं होतं, मात्र तुषारच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना तुषारने स्वॅगने केलं स्वागत. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार मारला आणि आता बॅकफुट वरती पंकज देखील पाहायला मिळेल. तुषारचा विचार केला, हार्ड हिटर फलंदाज आहेत, त्यासोबतच विचार केला तर इम्प्रोवाइज करून स्ट्रोक खेळण्याचा त्यांच्याकडे खासियत. यावेळेस बॅकफुटला आले होते. अगदी मी म्हटलं होतं इम्प्रोवाइज केले. चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते. यालाच म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट, सब्जेक्टिव्ह क्रिकेट यालाच म्हटलं जातं. अंतरून पाहून पाय पसरलं पाहिजे, पारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होती. चांगली गोलंदाजी देखील होती आणि चांगली फलंदाजी देखील होती. चांगला बॅटल आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा लागतीये, मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, अर्थातच काय तर एज लागलेली पाहायला मिळाली. ज्यावेळेस स्ट्रोक लागला थोडीशी बॅट फिरली होती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात इनसाइड दिस सर्कल. कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट कव्हर, शॉट स्वीप कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफ. बॅकफुटला आले, पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली होती, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. मात्र एकाच जागेवरती इथे समाधान मानावं लागते. लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते.
रनिंग बिटवीन द विकेट इथे चांगलं करणं गरजेचं आहे. एका एका धावेला इथे महत्व देणं गरजेचं आहे, कारण आता इलेक्शन येतोय आणि इलेक्शन मध्ये एका एका मताला किती किंमत आहे हे विचारू शकता, ज्याने एका एका मताने इलेक्शन हरलेलं आहे. पुढचे 5 वर्ष त्यांना थांबायला लागलंय. विचारू शकता एका एका कुणाला किती महत्व आहे. एमपीएससी यूपीएससी करतायत आणि एका एका इथे कॅच ड्रॉप होतीये. दुसरा अटेम्प्ट होता मात्र फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप झाली होती मात्र फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम वीरा स्पोर्ट्स सावे संघाला. मी उल्लेख करत होतो एका एका गुणाला महत्व आहे. पाटील जे की या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहे, त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल अमोलजी तारे यांच्यासाठी. प्रत्येक कॅच साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आधी 500 रुपयाचं होतं, एक कॅच ड्रॉप केली 1000चं झालंय. अजून एक कॅच ड्रॉप झाली तर 2000चा देखील होऊ शकतो, सांगता येत नाही. मात्र अमोल दादांचा मी विशेष उल्लेख करेल, क्रिकेटवरती खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. फक्त आणि फक्त क्रिकेट खेळून फायदा नाहीये, त्यासाठी तुम्हाला नवीन पिढी घडवता आली पाहिजे. क्रिकेटने मला खूप दिलंय आणि माझं देखील कर्तव्य आहे क्रिकेटला काही ना काहीतरी देण्याचं, आणि त्याचमुळे गावाला एकत्रित करायचं काम अमोल दादांनी केलंय. ना केवळ एकत्रित करायचं काम केलंय तर त्यावरती काम करत असताना नवीन नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. सो त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. उमेश येतोय. पॉकेट साइज डायनामाइट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. छोटा पटाका बडा धमाका या खेळाडूची ओळख आहे. आणि त्याच्या प्रत्येक विकेटसाठी राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपीज 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. दुपारच्या सत्रामध्ये एटीएम ऑन होतोय, मात्र कॅश इन कोण करू शकेल, एटीएम कार्ड कोणाकडे असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एटीएम कार्ड पासवर्ड आहे की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी पाहायला मिळतीये. सातत्याने मी पहिल्या दिवसापासून 3 ते 4 वेळा प्रत्येक दिवशी उल्लेख करतोय असोसिएशनचा. कवाड अंबाडी क्रिकेट असोसिएशन अतिशय अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आणि असोसिएशनचे नियम देखील अगदी चांगले पाहायला मिळतात. कारण क्रिकेट म्हटलं तर नाण्याच्या 2 बाजू. पहिला म्हणजे तुमचा परफॉर्मन्स आणि तुमचं डिसिप्लिन, ही दुसरी बाजू आपल्याला पाहायला मिळते. आणि डिसिप्लिन पाहायला मिळतो असोसिएशनच्या माध्यमातून. आणि त्याच गोष्टीला अनुषंगून येणाऱ्या काळामध्ये अनेक तारे सितारे या असोसिएशन मध्ये घडतायत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील घडताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. बॉटम हँडचा चांगला वापर. बॅकवर्ड स्क्वेलिंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो अगदी तोपर्यंत. एक धाव कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच मायू 11 धामणगाव विपक्ष आई जरीमरी खांडपे ए असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला अनिकेत पाहायला मिळतील. बॅकफुटला आले होते, थोडासा पाय बेंड केला होता, बेट ट्रान्सफर केला होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, चांगली फिल्डिंग करतात. मिड विकेट मध्ये मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आतापर्यंत इम्प्रोवाइज होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. मॅरिट नुसार फटकेबाजी केली जाते. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. मात्र बदली काळाची गरज आहे असं म्हटलं जातं, अन्यथा अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये तुम्ही नोक्या होऊन जाल. थोडंसं इम्प्रोवाइज देखील होणं गरजेचं आहे. आत्ताच्या जमान्यामध्ये मिस्टर 360 जो असेल तोच क्रिकेटवरती राज देखील करतो. इथे इम्प्रोवाइज केलं, थोडंसं शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर होते. एफर्ट चांगला पाहायला मिळाला, संपूर्ण समर्पण होता. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचं काही समीकरण उद्ध्वस्त होतोय. ज्यावेळेस कॅच सुटली होती रोहित शर्माची, त्याने 264 धावा बनला होता इतिहास. ज्यावेळेस ग्लेन मॅक्सवेलची वर्ल्ड कप मध्ये कॅच सुटली होती
त्यांनी अफगाणिस्तान विरुद्ध 200 धावा बनवला, इतिहास घडला होता. वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला होता. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव पाहायला मिळेल. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट, 2 षटकांची समाप्ती. सॉरी, डॉट बॉल पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती. अगदी ज्या प्रकारे उल्लेख केला होता सन्माननीय रावजी पाटील सरांनी, छोटा पॅकेट बडा धमाका, पॉकेट साइज डायनामाइट, अगदी तशी कामगिरी उमेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावेंचं षटक उमेशने फेकलं, हाताळलं आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर बॅकफुट वरती वीरा स्पोर्ट चावे संघ पाहायला मिळते. थोडीशी असफलता मिळाली त्यांना, मात्र म्हटलं जातं ना कि असफलता भी एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो पर को और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य न मिले नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम. क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जर तुम्ही बॅटिंग करतायत धावेंसाठी, प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागतील. जर तुम्ही गोलंदाजी करतायत विकेटसाठी, आणि प्रयत्न तुम्हाला करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही फिल्डिंग करतायत धावा वाचवण्यासाठी. मात्र कोणाचा प्रयत्न अंती परमेश्वर होईल, कोणाला सफलता मिळेल आणि कोणाला असफलता मिळेल येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये येतात आयुष. कशी कामगिरी आयुषच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आयुष वरती विश्वास दाखवण्यात आलाय, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये घरच्या मैदानावरती आई जरीमरी क्रिकेट संघ ब या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे. बॅकफुट वरती आले होते. स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. चावे संघाचा विचार केला, कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, चांगली कामगिरी मागच्या अगदी हंगामामध्ये देखील पाहायला मिळाली होती. मात्र हा नवीन हंगाम आहे आणि इथे कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. पुढील मॅच मायू 11 धामणगाव विपक्ष आई जरीमरी क्रिकेट संघ खांडपे. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. मात्र उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात केली होती पंकजने, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये उमेश आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आयुषच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवण्याचं काम केलंय, पकडून ठेवण्याचं काम गोलंदाजांनी आतापर्यंत केलंय. फलंदाज पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती आहेत, मात्र इथून मोठे स्ट्रोक्स यावे लागतील. अलॉंग द वी मारण्याचा प्रयत्न, डाऊन द बॉल फिल्डर येत होते, मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो इनिंगचा पहिला ब्लास्ट, पहिला मोठा स्ट्रोक, षटकार. संघ खांडपे ब या संघासाठी जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले तर मेजवानी असेल. ज्या धाब्यावरती म्हणाल त्या धाब्यावरती जे पाहिजे त्याची मेजवानी. षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा वी मध्ये ड्राइव्ह करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते मिड ऑफ मध्ये. थोडीशी फिल्डिंग मध्ये खराबी पाहायला मिळते, मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचतात. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 21 धावा. मी उल्लेख करत होतो एका धावेला इथे महत्व द्यावा लागणार आहे. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये, कारण बूंद बूंद से घागर भर सकता है. सागर अगर आपको भरना है तो बारिश लानी पड़ेगी. सिंगल डबलने धावसंख्या पुढे जाईल, मात्र विनिंग टोटल बनवायचे चौकार षटकार मारावे लागतील. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. टप्पा पडल्यावरती थोडस वळण घेतोय. चेंडू डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होईल. अमोल आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीमची टोटल 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. थोडीशी मागणी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळत असताना 11 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. यानंतर होणारी मॅच मायू 11 धामणगाव विपक्ष आई जरीमरी क्रिकेट संघ खांडपे.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. थोडेसे फंबल होत आहेत मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. एकंदरीत ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तिसरी 3 षटकांची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम वीरा स्पोर्ट्स सावे प्लेइंग अगेन्स्ट आई झरीमरी स्पोर्ट्स क्लब खांडपे बी. चला चर्चा करायची नाहीये. लवकरात लवकर चौथ्या षटकाला देखील सुरुवात करायची आणि 13 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो कौतुक होणं गरजेचं आहे. आई झरीमरी क्रिकेट संघ खांडपे ब या संघाचं देखील. चला वेळ वाचवायची आहे, चर्चा जास्त करायची नाहीये. ऑनगोइंग मॅच मध्ये चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीला घरच्या मैदानावरती पाहायला मिळतीये आई झरीमरी खांडपे ब या संघाच्या माध्यमातून. पंचवीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. जास्त काही करू शकले नाही. एकंदरीत दीपकने पहिला चेंडू आणि त्यावरती जर पाहायला गेलं तर दीपकची विकेट पडली. त्यानंतर संकेत देखील सलामीला आला होता 2 धाव्यांवरती. त्याला देखील तंबूच्या आश्रयाला जायला लागला. तुषार आणि अनिकेत यांच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. मात्र फायटिंग टोटल इथे बनवावा लागेल. 15 ते 20 धावा. 15 धावा झाल्या, 40 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. मात्र त्यासाठी 15 धावा बनवणं गरजेचं आहे. इथून बोलणं खूप सोपं आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू असतो त्याच्यावरती किती प्रेशर असतो त्यालाच माहिती आहे. आणि त्यामुळे कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यज्ञेश बॉलिंग मार्क वरती तयार होतील चौथ्या षटकामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अगदी तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक होते, आय थिंक यज्ञेशच होते. थोडेसे फंबल झाले मात्र त्यावेळेस टाळ्या आपल्याला ऐकायला मिळाल्या. याला म्हटलं जातं बॅकिंग. तुम्ही जर तुमच्या प्लेअरला बॅकिंग कराल तर येणाऱ्या काळामध्ये तो यशाचे शिखर चढू शकतो. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. फलंदाजच्या बॅटमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. चेंडू सीमा पार 6 धावेसाठी येतोय. दमदार, दर्जेदार, असरदार, बहरदार षटकार. षटकार पाहायला मिळतोय. लांबच लांब आणि दूरच दूर असा षटकार पाहायला मिळाला. फलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. ताकद होती या स्ट्रोक मध्ये, नजाकत होता या फटक्यामध्ये आणि या फटक्याचे चटके आता बसायला लागतील यात काही शंकाच नाहीये. आई झरीमरी खांडपे ब संघाला. टीमची टोटल आता उच्चांक घेत असताना पाहायला मिळतीये. बॅकफुट वरती आले होते. अगदी व्ही मध्ये स्ट्रोक पाहायला मिळेल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. फायदा उचलला जातोय आई झरीमरी खांडपे ब संघाच्या माध्यमातून. फलंदाज होतोय बाद. तुषारची केस संपुष्टात. लागतोय हा तिसरा आद्रा. बॅटिंग करत असताना वीरा स्पोर्ट्स सावे संघाला. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय एकतर्फी लढत त्याच्या माध्यमातून दिली जाते. मात्र साथ देणं देखील गरजेचं आहे, कारण टाई कधी एका हाताने बाजत नाही. इथे वाईड बॉल असेल. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होती. 33 धावा धावफलकावरती आहेत. इथून प्रत्येक धाव मी म्हणेल डोके दुखी होत असताना पाहायला मिळेल आई झरीमरी खांडपे ब संघाच्या बाजूने, कारण
33 पर्यंत धावसंख्या गेली. एक मोठा स्ट्रोक आला 40 पर्यंत धावसंख्या आणि चेजिंग थोडीशी हार्ड इथे नेहमी आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेस चेजिंग करण्याचा प्रयत्न होतो थोडीशी दमछाक होत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. चौथा आदरा लागतोय बॅटिंग करत असताना वीरा स्पोर्ट्स सावे संघाला. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल निहालची केस संपुष्टात. निहाल बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला 6व्या क्रमांकावरती येतोय. अनिकेतला सोडलं तर ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्यासह ढासवतो अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासवताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे के एल राहुलने कामगिरी केली होती वर्ल्ड कप मध्ये एकतर्फी लढत त्याच्या माध्यमातून दिली जात होती मात्र त्याला साथ देत नव्हता. अगदी तशीच लढत इथे अनिकेतच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 34 आकड्यावरती. आय थिंक अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. हा एक चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल. एक मोठा स्ट्रोक आला मोमेंटम सावे संघाच्या बाजून जाऊ शकतो मात्र सिंगल डबल डॉट आला तर खांडपे संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. इथे वाईट बॉल असेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 35 धावा धावफलकावरती. लेजंड क्रिकेटरांची देखील इथे उपस्थिती पाहायला मिळते आणि मी म्हणेल लेजंड क्रिकेटर ज्यावेळेस खेळत नव्हते ज्यावेळेस खेळत होते अगदी त्यावेळेस क्रिकेटला इतका ग्लॅमर नव्हता तरी देखील गावासाठी खेळत असताना त्यांनी खूप मोठी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळेस ग्लॅमर नव्हता. अन्यथा आज जितके प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यापेक्षा जास्त प्लेयर्स पाहायला मिळू शकले असते. इथे नो बॉल पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो आणि त्यावरती आलेला हा षटकार एकंदरीत लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा सत्ता. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. एक मोठा स्ट्रोक जर आला एक मोठा स्ट्रोक आल्यावरती शेवटच्या चेंडूवरती मोमेंटम देखील सावे संघाच्या बाजूने जाऊ शकतो. शेवटचा ऑफिशियल पुकार आहे 11 धामणगाव संघाला. आपले कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीयेत. मिड इनिंग्स मध्ये टॉस जर झाला नाही आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडला तर ज्या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत त्यांना टॉस विन दिला जाईल. यावेळेस बॅटची कडा लागती. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील कंप्लीट होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता केला जातोय आणि यावेळेस फलंदाज होतोय बाद. एकंदरीत तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावसंख्या धावफलकावरती 44 पाहायला मिळेल. 45 धाव्यांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. रिक्वेस्ट असेल मायू 11 धामणगाव टीम लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस बॉक्स रिकामा करायचं रिक्वेस्ट आहे संपूर्ण मॅनेजमेंट टीमला. उद्योजक समाजसेवक विनोदजी शेंडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. विनोदजी शेंडे साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील चौथी मॅच शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मायू 11 धामणगाव, दुसऱ्या बाजूला आई झरीमरी खांडपे असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळतील कॅप्टन असेल आई झरीमरी खांडपे संघाचे. मायू 11 धामणगाव टीमचे कॅप्टन कॉल करतील.
आई जरीमरी चषक असं कॉल होता. विनंती विनोद दादांना आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय दामणगाव संघाने. टॉस जिंकलाय. आपला डिसिजन फिल्डिंग करणारे समोर जर पाहिला घरच्या मैदानावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आय थिंक याआधी देखील क्वार्टर फायनल मध्ये तुमची एकदा भेट झाली होती आणि त्यावेळेस तुम्ही जिंकले होतात. सो या मॅच मध्ये देखील तो कॉन्फिडन्स असेल आणि एकंदरीत फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. किती मॅच 40 मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. मी स्वतः आहे, चेतन आहे, साहिल आहे, निलेश आहे, सागर आहे. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. मी सातत्याने उल्लेख करतो असोसिएशनच्या माध्यमातून नियमावली चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केली जाते. मात्र ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. युनिक ट्रॉफीज पाहायला मिळतात. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या युनिक ट्रॉफीज पाहायला मिळतात. सो आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा आभार आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. मी येतोय मॅनेजमेंट टीमचे कॅप्टन अर्थातच आई जरीमरी स्पोर्ट्स क्लब खांडपे ए टीमच्या कॅप्टन करे. टॉस आपण हरलात, मात्र टॉस जर जिंकला असतात तर आपला डिसिजन काय होता. फिल्डिंगच असते. फिल्डिंग असते, मात्र मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. एकंदरीत 4 षटकांमध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. तरी 35-40च्या पुढेच प्लसच होणार. एकंदरीत तुम्हाला मी हे नाही विचारणार की आयोजन कसं आहे. मी तुम्हाला हे विचारेल की ज्या प्रकारे सर्व संघांनी तुम्हाला सहकार्य केलंय त्याबद्दल काय म्हणाल. चांगलंच आहे. याच्यानंतर सफलता झाली पाहिजे, व्यवस्थित पार झालं पाहिजे. हर एक टीमने आम्हाला सहकार्य केलं आणि व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे असं काय भांगरी काय असं झालंच नाही पाहिजे. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. आणि फिकी कक्षातून न्यूज येते. मायू 11 दामणगाव संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आई जरीमरी क्रीडा स्पोर्ट्स क्लब खांडपे अ या संघाला. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. चाबे विपक्ष खांडपे बी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्ही करणं गरजेचं. यू विन यू लूज इट डझंट मॅटर इन द गेम ऑफ क्रिकेट. मात्र तुम्ही कशी कामगिरी करतायत, तुम्ही लढतायत कसे, तुम्ही झगडतायत कसे, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही संघर्ष कसा करतायत ते मात्र महत्वाचं असतो. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळू शकतो. एका बाजूला रोशन, दुसऱ्या बाजूला नितेश, तर बॉलिंग मार्क वरती महेंद्र तयार होतील पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात डीप मध्ये होते. एक धाव झाली कंप्लीट. शफल होत असताना पाहायला मिळेल स्ट्राईक आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये. ज्याप्रमाणे एका थेंबाने खडा भरतो, अगदी त्याप्रमाणे एका धावेला इथे महत्व दिलं जात आहे. कारण चिमणीचं घरटं पाहिलं तर त्यामध्ये एक तिनका असतो. ज्यावेळेस एक तिनका उचलून ती हजारोच्या संख्येने ते एकत्रित आणते, त्याच वेळेस त्याचं एका घोसल्यामध्ये रूपांतर होतं. अगदी त्याप्रमाणे धावसंख्या 45 आहे, मात्र सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं. एका धावेला महत्व देणं गरजेचं आणि सिंगलला महत्व दिला जातोय. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल वाईट बॉल येईल. लाईन पासून भरकटलाय गोलंदाज आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती महेंद्र आहेत. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे, त्यांच्याकडे देखील पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 2 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. रोशन आणि नितेश ही जोडी पाहायला मिळते. मात्र कशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला महेंद्र ज्यांच्या माध्यमातून मागच्या चेंडू आव्हानतरच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी ड्रिल करून दाखवतायत. मात्र दरम्यान डॉट बॉल येतोय. पहिले षटक खूप इम्पॉर्टंट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. डीप मध्ये 2 खेळाडू ऑन साइडला पाहायला मिळतात. पहिला मिड विकेटला, दुसरा लॉंग ऑन मध्ये, तर इनसाइड दिस सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये, शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाईन लेग, शॉट मध्ये स्वीपर कव्हर पॉइंट आणि त्या सोबतीला वायडिश मिड ऑन आणि मिड ऑफ पाहायला मिळतोय. अशी व्यूहरचना पाहायला मिळेल या पहिल्या षटकामध्ये. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने या स्ट्रोकला खेळलंय.
आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे या चौकाराच्या मदतीने 6 या आकड्यावरती. प्री डिटरमाइंडेड होते, अगदी ठरवलं होतं की मी एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करेल, पॉइंट रिझनला टार्गेट करेल आणि मागच्या चेंडूवरती असफलता मिळाली. मात्र प्रयत्न केले आणि प्रयत्नांती परमेश्वर देखील मिळालं. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील होती, पंचांकडे लाऊड अपील होत असताना पाहायला मिळते. पंच सांगतात बॅटची कडा लागली होती. अशा परिस्थितीमध्ये एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा काही कंप्लीट होतोय. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमरी चषक खांडपे 2025चा दैदिप्यमान थरार, मानाची सन्मानाची आणि लोकप्रियतेने भरलेली क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. याची देही याची डोहळा, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा. पूल करण्याचा प्रयत्न पूर्ण प्रकारे चेंडूला रीड करू शकले नाहीयेत. दरम्यान लेगबायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हळूवार पद्धतीने पुढे जाते. 8 या आकड्यावरती आहे. 45 धावा बनवायचे. पहिल्या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या. कुठेतरी सामना आपल्याला 50-50 पाहायला मिळू शकतो. मात्र त्यासाठी 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. एकही विकेट गेली नाही. ही जमेची बाजू सध्याच्या स्थितीला आई जरीमरी खांडपे ब या संघाच्या बाजूने. पुढील मॅच देखील हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळेल. दामणगाव विपक्ष खांडपे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने कमबॅक होतोय गोलंदाजाचं आणि कमबॅक केलं जात आहे. सध्याच्या स्थितीला विरा स्पोर्ट्स सावे संघाच्या माध्यमातून ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 8 या आकड्यावरती. बिंदासजी लसणे जे की कवाड अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष ते देखील आपल्यापासून थोड्याशा काळासाठी रजा घेत आहेत. मात्र त्यांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. टीम मंडल घेसने 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागले. त्या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट आणि पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती पहिल्या इनिंगचा हिरो अर्थातच अनिकेत पाहायला मिळतोय. नाबाद खेळत असताना 27 धावा त्याच्या बॅट मधून आल्या, ज्यामध्ये षटकार देखील आपल्याला 3 पाहायला मिळाले. चौकार एकही नाही मारला, मात्र षटकार 3 पाहायला मिळाले. अनिकेत बॉलिंग मार्क वरती येतोय. म्हटलं जातं ना की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. भरोसा इथे दाखवण्यात आला अनिकेत वरती. भरोसा तर दाखवण्यात आलेला आहे नितेश यांच्यावरती देखील आणि रोशन यांच्यावरती देखील. मात्र कशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. वे वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. रिक्वेस्ट असेल वे वाचवणं गरजेचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. अन्यथा आपल्याला कमी षटकांचे देखील मॅचेस खेळावे लागू शकतात, कारण आज आपल्याला एकंदरीत 12 सामने कव्हर करायचे. सध्याच्या स्थितीला 3रा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती अनिकेत पाहायला मिळतील, तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत रोशन पाहायला मिळतील. लेफ्टी राईटी असो कॉम्बिनेशन, मात्र त्याचा फायदा आतापर्यंत मिळत नाहीये खांडपे ब संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट होता, फटका फसलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर येत होते, 2 क्षेत्ररक्षक होते. पहिले आप करत राहिले आणि त्याचा फायदा इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने उचललेला आहे. वारंवार उल्लेख करतोय कॅचेस विन द मॅचेस. मागच्या वेळेला अगदी रोहित शर्मा आणि त्यासोबत ग्लेन मॅक्सवेलचं उदाहरण दिलं होतं. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला ग्लेन आराम, त्याची मात्र कॅच सुटली. त्यांनी 400 धावा बनवले होते, इतिहास घडलं होतं. त्यांनी इंडिव्हिज्युअल फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये देखील कॅच सुटल्यावरती 500 धावा बनवल्या होत्या, त्यावेळेस देखील इतिहास घडलं होतं. मात्र इथे काही चेंजेस होतील का ते मात्र पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. थोडस वेळ वाचवायचे, कारण खूप जास्त अवधी इथे घेतला जातोय. मागच्या 3 दिवसांमध्ये आम्हाला किरण पाहायला मिळत होते, आजच्या दिवसामध्ये किरण इथे पाहायला मिळत नाहीयेत. मॅनेजमेंट कमिटी मधील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहेत. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. दरम्यान 1 धाव झाली कंप्लीट. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती सध्याच्या स्थितीला चेजिंग करत असताना संघ आपण पाहतोय जरीमरी खांडपे ब संघ.
पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा पाहायला मिळाल्या, या षटकामध्ये 2 धावा पाहायला मिळतात 2 चेंडूंवरती. अनिकेत थोडंसं सहकार्य करायचं, खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय, प्रत्येक चेंडू नंतर थोडा थोडा अवधी घेतला जातोय. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे धाव देखील घेऊ शकले नसते, कारण डेलिब्रेट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळू शकली असती. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. 10 धावा धावफलकावरती, विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज. पुल करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल वेकेंट एरिया डीप मध्ये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय फलंदाजच्या बॅट मधून. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार. चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने 14 धावा आहेत धावफलकावरती. विजयासाठी अजून 31 धावांची गरज. 14 चेंडू आणि 31 असं समीकरण पाहायला मिळतोय. 14 चेंडूंमध्ये 31 धावा बनतील की 14 चेंडूंमध्ये 31 धावा डिफेंड होतील, हा मात्र एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळून जाईल. बॉलिंग मार्कवरती अनिकेत पाहायला मिळतोय. 2 चेंडूचं काही अजून या ओव्हर मधील शिल्लक. मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, निहाल येत आहेत, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, पहिला आदरा लागतोय. बॅटिंग करत असताना टीम आईजरी मरी खांडपे ब संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोशनची केस संपुष्टात. रोशन बॅक टू दी पवेलियन.
तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि आता समीकरण येऊन ठेपले. येणारे 3 चेंडू 23 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 23 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता आता शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी मॅच झरीमरी खांडपे विपक्ष मायू 11 दामणगाव. दामणगाव टीमला रिक्वेस्ट आहे आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार आहे. जसं सामना फिनिश होईल लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि खेळाडू कक्षाचा ताबा झरीमरी खांडपे अ संघाने घ्यायचं. जशी मॅच फिनिश होईल ओपनिंग पेअर सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये येईल. इथे बॅटची कडा लागतीये. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. एसटी रक्षक कॅच झाली आहे ड्रॉप. मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. अगदी माहिती आहे आपल्या हातामध्ये पूर्ण प्रकारे मॅच. या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फक्त औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते. त्यामुळे जर पाहायला गेलं तर एफर्ट्स पाहायला मिळत नाही. इथे कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना झरीमरी खांडपे या संघाला. वेल डन टीम. हार्ड लक टफ लक. इथे आपण खांडपे संघाला देणार आहोत तर सावे संघाचं गोड असं कौतुक असेल. यानंतर होणारी मॅच धामणगाव विपक्ष खांडपे विनंती असेल धामणगाव टीम आपण फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. तर खांडपे संघाला देखील विनंती असेल